स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून मिळवलेली BAची पदवी गमवावी लागली असे पहिलेच देशभक्त, ज्याचे वाङ्मय प्रकाशित होण्यापूर्वीच 2 राष्ट्रांच्या शासकाने जप्त केले असा एकमेव लेखक, संपूर्ण सैनिकीकरणाची संकल्पना सर्वात प्रथम मांडणारे व्यक्तित्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, भारताच्या स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे विनायक दामोदर सावरकर यांनाच वीर सावरकर म्हणूनही ओळखले जाते। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली। जयस्तुते हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी लिहिले। कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करून जनजागृती केली। ब्रिटिशांनी नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येप्रकरणी सावरकरांना अटक केली व त्यांच्यावर खटला चालवला। सावरकरांना भारतात आणल्यावर न्यायालयाने त्यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली। तुरुंगामध्ये त्यांनी भिंतीवर कमला हे काव्य रचले। रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांनी हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ लिहिले। जवळपास 10 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा व 2 वर्षे रत्नागिरी तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर 1924 साली त्यांना अनेक अटींवर मुक्त करण्यात आले। त्यानंतर त्यांनी हिंदुत्वासाठी अनेक महत्त्वाची कामे केली। आपले धाडस व साहित्याच्या बळावर प्रबोधन घडविणाऱ्या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966ला 83 वर्षाच्या वयात देह त्यागून मृत्यूला कवटाळले। सावरकरांचे विचार हे आधुनिक, बुद्धिवादी आणि विज्ञानवादी होते। त्यांनी गायीला देव मानण्याला नकार दिला आणि त्याची टीका केली। तर आज आपण या व्हिडिओमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचे 65 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मायासृष्टीत जोपर्यंत मनुष्य आहे आणि गाय, बैल इत्यादी पशु आहेत, तोपर्यंत माणसाने त्याच्याहून सर्व गुणात हीन असलेल्या पशुला देव मानणे म्हणजे मनुष्याला पशुहून नीच मानण्यासारखे आहे। गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीला देव मानावे। मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा कधीही करू नये। कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितलेले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे। गाय हा एक उपयुक्त पशु आहे, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे। गायीला देव मानून त्याचा अतिरेक केला जातो। गायीत देव आहेत असे पोथ्या सांगतात। आपल्याकडे वराह अवतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात। मग गोरक्षणच का करावे? डुक्कर रक्षण संघ स्थापून डुकराची पूजा का करू नये? गोरक्षणाची चळवळ धार्मिक आणि भाकडपणाच्या आधारावर न चालवता सुस्पष्ट आणि प्रयोगक्षम अशा आर्थिक आणि वैज्ञानिक पायावर चालवावी। उगाच एखादी गाय किंवा बैल देव किंवा देवी म्हणून गावोगाव हिंडवत भीक मागतात, अशांना एक दमडीही कोणी देऊ नये। त्या बैलाला कामाला झुपावे आणि त्या भिकमाग्या गोभक्ताला राष्ट्रासाठी वेठीस धरावे। प्रिय तरुणांनो, प्रियसीच्या केसातून फिरणारी तुमची बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली तरच हिंदुस्थान जगू शकेल। हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे। यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते, त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा। ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते। यंत्राने बेकारी वाढत नाही, तर विषम वाटणीमुळे वाढते। आपल्या प्रामाणिकपणाचा उपयोग होईल, पण केव्हा? जेव्हा दुसऱ्यांना प्रामाणिक बनवण्या इतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच। धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित नसून ते मनुष्य निर्मित आहेत। धर्मग्रंथांवर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून समाजसंस्था आपण बुद्धिवादाच्या नव्या तत्वावर म्हणजेच विज्ञान ग्रंथावर उभी केली पाहिजे। देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो। आपले भाग्य मनुष्य स्वतः घडवतो, ईश्वर नाही। जेव्हा सूर्य काजव्यांची मनधरणी करायला लागतो, तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे राहत नाही। कष्टच तर ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते।
मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत. उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही. आपण एकटे असलो तरीही हरकत नाही. आपल्या मागे कुणी येवो किंवा न येवो, जे आपल्याला करावेसे वाटते ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून मी शेवटचा हिंदू म्हणून मरेन. मी समुद्रात टाकलेली उडी लोक जरी विसरले तरीही चालेल, पण माझे सामाजिक विचार त्यांनी कधीही विसरू नये. स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे. त्याकरिता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. तयारीमध्ये शांतता आणि अंमलबजावणीमध्ये धैर्य, संकटाच्या क्षणांमध्ये हाच एक सुरक्षेसाठी शब्द असावा. समाजाची, राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर नव्हे तर विज्ञान ग्रंथाच्या प्रबल पायावर उभी केली पाहिजे. अत्यांतिक अहिंसेचे तत्व केवळ अव्यवहार्य, मानवी जीवनाला घातक आहे आणि म्हणून पूर्णपणे अनितिकारक आहे. या इहलोकातील सुखासाठी, कल्याणासाठी, हितासाठी मनुष्याला काही मूल्ये आणि आचार पाळावे लागतील. त्यालाच धर्म असे म्हणतात. आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञानयुगात आणून सोडणे हे आपले अत्यंत पवित्र कर्तव्य आहे. हाच खरा धर्म आहे. अज्ञानाचा शोध न लावता त्याला खरे मानणे हा धर्मभोळेपणा, तर त्याला खोटे मानणे हा बुद्धिभोळेपणा आहे. भरभर वाचून साठत जाणारे ज्ञान हे फलहीन वृक्षाप्रमाणे असते. आपल्याला प्रतिकूल असेल तेच घडेल असे माणसाने नेहमी गृहीत धरावे. जे रुचेल आणि पचेल ते जगात कोणाचेही, कोठेही आणि कोणाबरोबरही खुशाल खा. आपल्या शब्दाला तेव्हाच महत्त्व येईल जेव्हा त्या शब्दामागे भरपूर सामर्थ्य उभे राहील. ते सामर्थ्य आपण अवश्य उभे केले पाहिजे. प्रेमळ पत्नी हीच पुरुषाची खरी संपत्ती आहे. जातीभेद एक मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. मनुष्य जातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले आणि जे प्रतिकूल ते वाईट, अशी नीती व अनितीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. मानवी जीवनाच्या ध्येयाची मला पटलेली व्याख्या ही आहे की मनुष्य जातीचे अधिकाधिक हित ज्यातून साधता येते तेच मनुष्याचे ऐहिक कर्तव्य आहे. देशात मुलांसाठी संपत्ती सोडून जाणाऱ्यांची वान नाही. उणीव आहे ती मुलांसाठी आरोग्य, शील, प्रेम, त्याग आणि ईश्वरभक्ती हे पंचधन सोडून जाणाऱ्यांची. हिंदूंनो, तुम्ही प्रयत्न कराल तर काहीच भय नाही. हे राष्ट्र हिंदूंचे आहे. आपण प्रयत्न केला म्हणून हे राष्ट्र मारणे जगात दशमुखी रावणालाही शक्य झाले नाही. चाणक्याचे पेच, चंद्रगुप्ताचे पराक्रम, समर्थांचे सामर्थ्य हे तुमचे सहाय्यक आहेत. आपण जातीने कोणीही असलो तरी महाराष्ट्रीय या नात्याने आपल्यातील सर्व जाती समान आहेत. आपल्या सर्व महाराष्ट्रीय हिंदूंचे राष्ट्रीय मूळ पुरुष कुलपती छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. त्यांनीच महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जन्म दिला. आमची खरी जाती मनुष्य, खरा धर्म माणुसकी, मानव धर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर. प्रत्येकाला मरण केव्हा तरी येतेच, परंतु आपल्या पूर्वजांच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी भयंकर शत्रूंशी लढत असताना आलेल्या मरणासारखे पुण्यकारक मरण दुसरे कोणते असू शकणार. आधी शस्त्र चालवायला शिका, नंतर त्याचा उपयोग कसा आणि केव्हा करायचा हे प्रसंगानुसार सहज ठरवता येईल. हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळाले तरी पहिला हिंदुद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता लढता मरण पत्करणे योग्य ठरेल. तुम्ही मुर्दाबाद आणि जिंदाबाद या परभाषेतील घोषणा टाकून द्या आणि अमर रहे, जय, नाश हो इत्यादी हिंदी भाषेतील घोषणा द्या. सिंधू सागरापासून ते सिंधू नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात ते सर्व लोक हिंदू आहेत. युद्धकाळात आपला कार्यक्रम ठरविताना आपल्याकडून होईल त्या आणि शक्य असेल त्या रीतीने आपल्या देशाचे हित साधण्याच्या कामी युद्धाचा लाभ कसा करून घेता येईल याचा विचार करावा. आपण आपल्या हितसंबंधाचे रक्षण कसे करू
आणि हिंदुत्वाचे अभ्युत्थान आपल्याला कसे करता येईल याच दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तुम्ही सर्व काश्मीर दिले तरी पाकिस्तान संतुष्ट होणार नाही. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान अशा घोषणा देत ते त्यांच्या मागण्या वाढवतच राहतील. माझा तुम्हाला हाच संदेश आहे की तात्पुरते किंवा नेहमीचे सर्व राजकीय प्रश्न राजनीतीचे हिंदूकरण करून आपल्या देशाचे जास्तीत जास्त हित लक्षात घेऊनच सोडवले पाहिजे. संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले बलवान भूदल, नौदल आणि वायुदल निर्माण करणे. आता सुखाने सत्तेवर बसलेले काही भोजनभाऊ हसून सांगतात की स्वातंत्र्य मिळवण्याची क्रांती रक्तहीन क्रांती आहे. जणू काही आमचे रक्त सांडू नये म्हणूनच इंग्रज हा देश सोडून गेले. एवढे मात्र खरे की असे बडबडणाऱ्या देशभक्तांनी त्यांच्या रक्ताचा एकही थेंब स्वातंत्र्यासाठी दिलेला नाही आहे. शांततामय उत्क्रांतीला हेतू आणि अर्थ असतो, शांततामय क्रांतीला नव्हे. एखाद्या राष्ट्रावर राजकीय आक्रमण झाले तर ते क्रांती करून लढून परत लावता येते, पण सांस्कृतिक आक्रमण न कळत मुंगीच्या पावलाने होत असते. पण हेच राष्ट्रीय जीवनाला व अस्मितेला अतिघातक असते, हे ध्यानात ठेवायला हवे. भारताने मजबूत आणि स्वतंत्र होण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. आम्ही एका राष्ट्रावर, एका वंशावर आणि एका भाषेवर विश्वास ठेवतो. हिंदू धर्म हा केवळ एक धर्म नाही, तर तो एक जीवन पद्धती आहे. हिंदुत्वाची तलवार ही कधीही म्यानात ठेवू नये. आपल्या शत्रूंना पराभूत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यापेक्षा बलवान असणे. आपण आपला इतिहास विसरता कामा नये, कारण आपला इतिहासच आपल्याला आपण जे आहोत ते बनवते. देशासाठी जगण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. आपण आपल्या राष्ट्रासाठी त्याग करण्यास तयार असले पाहिजे. आपण आपले सैन्य मजबूत केले पाहिजे आणि कोणत्याही धोक्यासाठी तयार असले पाहिजे. 5000 वर्षांपूर्वीच्या अज्ञान युगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञान युगाचे स्वागत करा. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे. तत्वज्ञान खूप झाले, विचार मांडणेही खूप झाले. याचे आपल्या समाजात व राष्ट्रात काहीच कमी नाही. कमी आहे ती प्रत्यक्ष कार्य करणाऱ्यांची. तर मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला सावरकरांबद्दल काय वाटते ते कॉमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.